हॅलो मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर मैत्रिणींनो, आज आपण या शॉलपासून काहीतरी नवीन आणि युनिक बनवणार आहोत. त्यासाठी माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. हे बघा मैत्रिणींनो, ही माझ्याकडे शॉल आहे. थोडीशी खराब झाली, त्यामुळं आपण हिचा काहीतरी नवीन वापर करणार आहोत, म्हणून मी ही शॉल घेतलेली आहे. त्यासाठी आपल्याला एक साडी पण लागणार आहे. मी साडी पण घेणार आहे. बघा, मी साडी आणलेली आहे आणि साडीचा आणि शॉलचा दोन्हीचा वापर करून असे मस्त असं आपण काहीतरी युनिक बनवणार आहोत. तुमच्याकडे आहेराच्या किंवा लग्नात आलेल्या किंवा खराब झालेल्या साड्या असतील तर त्या वापरू शकता तुम्ही. साडीला व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं आणि खालच्या साईडला असं राऊंड करून गोल केल्यामुळे आपल्याला राऊंड करायला सोपं जाते. थोडंसं गोल करून घ्यायची साडी आणि पूर्ण असं राऊंड करून घ्यायचे. अलगद असं पूर्ण सर्कल दिसेल असं पूर्ण अलगद आपण असं साडी पूर्ण राऊंड करून घेणार आहोत. अतराधर करायचं, जेणेकरून आपलं जे आपण बनवणार आहोत ती वस्तू पण अशी एकदम नरम लुसलुसीत दिसायला पण सुंदर दिसायला अशी अलगद झाली पाहिजे. त्यासाठी आपण अधराधर साडीचं पूर्ण सर्कल बनवलेलं आहे. ते साईडला करून आपण शाल घेतली आणि शॉलमध्ये आपण शालची डबल घडी करून घेतलेली आहे. त्यानंतर सेंटरमध्ये आपण बांगडी ठेवून त्याला एक रबर बँड लावून घेऊया. अगदी गच्च लावून घ्यायचं. बघा, आपण रबर बँड लावलेला आहे. आतली साईड आहे, बघू शकता तुम्ही. ही आतली साईड आहे आणि बाहेरची साईड आहे. अगदी प्रॉपर शेप आलेला आहे आपला. त्याला आपण त्याची पलटी करून घेऊ आणि आपण हे साडीचं बनवलेलं आहे ते सेंटरमध्ये ठेवू आणि पहिला कोपरा या साईडने असं टाकून घ्यायचा. दुसरा कोपरा असा टाकून थोडा फोल्ड करायचा आणि तिसरा कोपरा एक फोल्ड करून डबल फोल्ड करून टाकायचा आणि चौथा पण असं व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचा. त्यानंतर एक सेफ्टी पिन आतल्या साईडनं आपण लावून घेऊ. दिसणार पण नाही आणि टोचणार पण नाही, त्यासाठी आतल्या साईडने आपण लावून घेऊ. प्रॉपर असं पूर्ण सेफ झालेलं आहे आपला तयार. बघू शकता आपलं कुशन किती सुंदर झालेलं आहे. अगदी कमी वेळात झटपट आपण सोफ्यावर चेअरवर कुठं पण ठेवू शकतो. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब नक्की करा. कसं झालं, टाकाऊपासून टिकाऊ नवीन वस्तू झाली की नाही, आवडली की नाही, आवडल्यास लाईक करा. बाय बाय.